रात्री आता जाग्याला ते काय म्हणला आपला पती लागला माझ्या पामनाईला 2 दिवस जा तुझ्या माहेरला देवाची यात्रा कोणी माघारी त्या वेळेला दुसऱ्या दिवशी माघारी हे म्हणालो होता सांगायला रात्री आता जाग्याला दिवाळी दसरा आणि बोंबची यात्रा जवळ आली असणाऱ्या सुंदरा बाईला ओढ लावली आपल्या माहेरची पती देवाचा निरोप घेतला भैरव भीमाला सतीला घ्यायला आणि गौरीला लावली कधी दाखला तिने बाळ लाली होती सतीला घ्यायला वाट आली होती चालायला रात्री आता जाग्याला आणि वाट लागली चालायला चाले चाले निघून आले आपल्या माहेर मध्ये आप्पाच्या वाडीला आप्पाच्या वाडीला वाडी आली होती जायला देवाच्या जवळ आली होती आता जायला मंदिराजवळ गेली देवासाठी काही तर प्रसाद पाहिजे आपण घ्यायला म्हणून कापूस साखराचा निवड घेतला हलसीनाथाच्या गाभाऱ्याच्या जवळ गेली आपल्या मुलासने सोडले दोन्ही गुडघे टेकून पाया लागले देवाला पडायला दोन्ही नेत्र झाकलेली हात जोडून देवाला नवस लागली बोलायला देवाला नवस लागली होती बोलायला काय त्यातरी आता जाग्याला त्या वेळेला देवा तुझ्या कृपेनं मला 3 मुलं झाली भैरव भीमातून वाढ झाली उलपाटाला तिसरी गंगू नावाची मुलगी झाली पण चौथ्या पण बाळाची मला अशी हाय देवा त्याच वेळेला चौथा मुलगा पाहिजे माझ्या पोटाला म्हणून देवाला मागणं लागली होती आता मागायला त्या जाग्याला असा देवा मला बाळ पाहिजे की या जग दुनियेत त्या बाळाचं नाव पाहिजे राहायला चांद पुढे असे पण त्या बाळाचा जगात जनता झेंडा पाहिजे तर लागायला आपल्या वडिलाच्या देवाला लागली होती मागणं मागायला त्यातरी आता वेळेला देवाला नवस बोलले देवाला नवस बोलल्याबरोबर त्याच वेळेला देवा जर असा बाळ माझ्या पोटाला दिला तर मी कणानं मोठी बहीण आणि 5 नावाचं तोरण तुझ्या उभ्याला वाहीन त्या वेळेला असं देवाला साकडं लागली होती घालायला देवाच्या समोर लागली होती आता उठायला एवढं म्हणल्याबरोबर देवाच्या मंदिराच्या भोवतीनं तिनं प्रदक्षिणा घालायला प्रदक्षिणा लागली होती घालायला बाबा निघून गेली पाहिजे बाजूला त्यातरी आता जाग्याला आपल्या माहेरघरामध्ये असणार माहेर
घर मध्ये पोते घरानं त्या घरवाड्याला गेली पै पाहुणे आता गेली आणि तिनं 2 दिवस आपाच्या वाडीची हलसीर नाथाची यात्रा करायला लाली होती 2 दिवस राहायला यात्रा आली होती करायला यात्रेत जाग्याला दुसऱ्या